भारतरत्न हा भारत देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्यानंतरचा दुसरा क्रमांकाचा सर्वोच्च सन्मान म्हणजे पद्म पुरस्कार. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रात अत्युच्च कामगिरी करणाऱ्या भारतीय नागरिकाला हा सन्मान दिला जातो. पद्म पुरस्कार 3 श्रेणीत विभागला जातो. त्यामध्ये प्रथम स्थानावर पद्मविभूषण, दुसऱ्या स्थानावर पद्मभूषण आणि तिसऱ्या स्थानावर पद्मश्री. नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारापैकी एक असणारा पद्म पुरस्कार पद्म अवॉर्ड 2024 दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते जे आहे राष्ट्रपती भवनामध्ये प्रदान करण्यात आला. तर राष्ट्रपती भवनामध्ये 132 लोकांना पद्म पुरस्काराने सन्मानित केलं, ज्याचे नाव जे आहे 25 जानेवारीला घोषित केले होते. पद्म पुरस्कार विजेत्यामध्ये 30 महिलांचा समावेश आहे. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आयोग सरळ आपल्याला क्वेश्चन विचारू शकतो की पद्म पुरस्कार 2024 मध्ये किती महिलांचा समावेश आहे, किंवा वन लाईनर क्वेश्चनसुद्धा तुम्हाला विचारू शकतो. नंतर आता पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा समावेश आहे. पद्मभूषणमध्ये आणि पद्मश्रीमध्ये सुद्धा 6 लोकांचा समावेश आहे. आता पद्मविभूषण पुरस्काराचे जे मानकरी आहेत त्यांचं नाव फार कठीण नाही आहे, लक्षात ठेवायला फार सोपे आहे. अभिनेत्री वैजयंती बाली, नंतर अभिनेता कोनिडेला चिरंजीवी, प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम, बिंदेश्वर पाठक आणि माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू या सर्वांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आता पद्मभूषण पुरस्कार दिग्दर्शक राजदत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू, जे महाराष्ट्राचे आहे. ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशाचे माजी राज्यपाल राम नाईक हे सुद्धा महाराष्ट्राचे आहे. संगीतकार प्यारेलाल हे सुद्धा महाराष्ट्राचे आहे. हृदयरोग तज्ज्ञ अश्विन मेहता हे सुद्धा महाराष्ट्राचे आहे. जन्मभूमी वृत्तपत्र समूहाचे मुख्य संपादक कुंदन व्यास हे सुद्धा महाराष्ट्राचे. आणि ज्येष्ठ पत्रकार हुमुरची एन कामा, म्हणजे पद्मभूषण हे सर्व महाराष्ट्रातील लोकांना मिळालेलं आहे. नंतर पद्मभूषण पुरस्कार विजेत्यांमध्ये 6 महाराष्ट्रातील मान्यवरांचा समावेश आहे. आत्ताच आपण बघितलेला आहे, तुम्ही हे स्लाईड बघून घ्या व्यवस्थित. नंतर विविध क्षेत्रात अमूल्य कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील 6 लोकांना जे आहे ते 6 मान्यवरांना, लोकांना नाही म्हणणार आपण, तर 6 मान्यवरांना जे आहे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. तर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी डॉक्टर मनोहर कृष्ण डोळे यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलेले आहे. डॉक्टर मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक वर्षापासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेले आहे. नेत्र तपासणी शिबिराच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्र सेवा देत अमूल्य योगदान दिलेले आहे. नंतर साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी जे आहे झहीर काझी, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झहीर काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदुरोग तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर महादेवराव मिश्रम यांना सुद्धा पद्मश्री जाहीर झालेला आहे. वर्ल्ड फेडरेशन आणि न्यूरोलॉजीचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. व्यवसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री जाहीर झालेला आहे. कल्पना यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर देखील काम केलेले आहे. तर अशा प्रकारे आपण जे आहे आज पद्म पुरस्कार बघितलेले आहे. धन्यवाद.